श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय नारायण महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र भगवान की जय सूत हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गो माता की सनातन हिंदू धर्म की बोलो रे भाई समझन की विश्व गुरु वृद्धनाथ महाराज की जय हर हर ये सत्य आलिया ओळंगा शारंग धरो नाही तरी संसारो जाईल नया कवनाचे माया बाप कवनाचे गणगोत मृग जळबत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची साबुली जाईल रया ज्ञानदेव भरे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया कवनाचे माया बाप कवनाचे गणगोत मृग जळबत जाईल रया विठ्ठल विठाला समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानि मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदा धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कधीचा विसरू
गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हेची बंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी ओ श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी हो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावला सांभाळा उत्तरे विश्रांती पावला सांभाळा उत्तरे संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत हा श्री संताची माता चरणावर साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत दंडवत श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभे होतील काटाळ मृदुंग श्रोते देखा तया चरणावरी नवदंडवत गा जन्माद्यस्य यतोन्वयादि तरत चार्तेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिवृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे नित्यदास अवतारी जोजी योऽन्त प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्ति धरः स्वधाम्ना अन्यश्च हस्तचरणाश्रवणात्मगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विठ्ठल हरा विठला विठला हरा ये सते आलिया बळंगा शारंदरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईन रया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान असणारे भगवत भक्त भगवंताच्या हृदय कमळाच्या अतिशय निकट असणारे महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानोबराया यांचा 4 चरणाचा मानवी जीवनाला उपदेश करणारा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल हरा विठला
महावैष्णव माऊली ज्ञानोबराया तुम्हा आम्हा सामान्य जीवाला उपदेश करतात की बाबा, या मनुष्य देहाला तुम्ही जन्म घेतला, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही जन्माला आलात, तर काय करा, वळंगा शारंग धरू, नाही का, त्या शारंग धरूला आपलंसं करा, नाही तरी संसारो जाईल रया, या संसारामध्ये तुमचा जन्म व्यर्थ जाणार आहे, नाही का. ज्यांच्याशी तुम्ही अतिशय जवळीक साधलेली आहे असे असणारे तुमचे सर्व गणगोत असतील, सर्व मायबाप असतील, नाही का, त्यांचा आणि आपला संबंध काय, ते कुणाचे आहेत याचा शोध तो घे. ज्या विषय सुखासाठी तो रात्रंदिवस तळमळ करतो ते विषय सुख कसं आहे, नाही का. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. बघा, कडक उन्हामध्ये एखाद्या ढगाची सावली जमिनीवर पडली, किती काळ राहते बरं, अगदी क्षणभर राहावी. ज्याप्रमाणे ढगाची सावली क्षणभर या जमिनीवर पडत असते, त्याप्रमाणे या विषयाचं सुख अतिशय क्षणभर आपल्याला मिळत असतं. त्यामुळे माऊली ज्ञानोबराया म्हणतात की बाबा, तुझं जे आयुष्य आहे ते आयुष्य अगदी स्वप्न पडल्यासारखं आहे. आज माणूस दिसतोय, उद्या दिसेलच, याची शाश्वती देता येते का? जागे आहात ना, याची शाश्वती देता येते का? नाही देता येत. त्यामुळे जोपर्यंत तू जिवंत आहे, तोपर्यंत तुझं शरीर धडधाकट आहे, तोपर्यंत त्या भगवंताला आपलं सकार, हा उपदेश माऊली ज्ञानोबराया या अभंगातून करतात. विठ्ठल ठला विठला 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 कीर्तनाला सुरू करण्यापूर्वी परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या नात्याने कैलासवासी नागू केंदू मोरे यांचा आज वर्ष श्राद्ध आहे. थोडासा आवाज द्यायला. त्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्ताने आज या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने सुंदर अशा पद्धतीचं हरिकीर्तनाचं नियोजन बाबांच्या असणाऱ्या सर्व कुटुंबाने केलेलं आहे. बाबांच्या मागे असणारा त्यांचा परिवार, गंगा भागीरथी लताबाई नागू मोरे पत्नी, श्री मनोज नागू मोरे मुलगा, सौ रत्ना संतोष ठाकरे मुलगी, सौ मेघा अमित देशमुख मुलगी, श्री विष्णू केदू मोरे भाऊ, सौ अलकाबाई विष्णू मोरे भाऊजाई, सौ सीमा अनिल साळुंके पुतणी, सौ अश्लेषा मनोज मोरे सून व कुमारी श्रावणी मनोज मोरे नाथ, अशा पद्धतीचा बाबांचा असणारा परिवार आहे. बाबांना जाऊन आज किती दिवस झाले? एक वर्ष पूर्ण झाला. त्यानिमित्ताने आज या ठिकाणी एवढा सुंदर घाट घातला, नाही का. बघा, ज्यांच्या माध्यमातून बाबांची सेवा करण्याचं परमभाग्य मला प्राप्त झालं, किंवा ज्यांचा या परिवारामार्फत ज्यांचा आणि आमचा संपर्क झाला, असे असणारे आदरणीय अविनाश भाऊ असतील, त्यांचेही मनापासून धन्यवाद. या कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नाही का. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यामध्ये असं गाव नाही जिथे महाराजांचं नाव नाही, नाही का. एक उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट वादक. लोकांना एकच करता करता आयुष्य जातं. महाराजांनी तिन्ही कला अवगत केल्या. असे असणारे माझे पती परमेश्वर दीपकजी महाराज ढोकळे असतील. त्याचप्रमाणे ज्यांचं गायनाचं अंग अतिशय सुंदर आहे. आमच्या भागाचं वैभव, आपल्या येवला तालुक्याचं वैभव आदरणीय आकाशजी महाराज गिडगे असतील. त्याचप्रमाणे मागे जे विद्यार्थी दिसतात ते आमच्या श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ असेल. त्याचप्रमाणे मृदुंगावरती ज्यांचा सुंदर असा हात आहे, अतिशय गोड ज्यांचं वाजवणं आहे, आदरणीय रोहितजी महाराज लव्हाळे असतील, त्यांचेही मनापासून धन्यवाद. उपस्थित तुम्ही सर्व पाहुणे मंडळी असतील, ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, आदरणीय अमीन भाऊ असतील, भाऊंचेही मनापासून धन्यवाद करते.
तुम्ही सर्व पाहुणी मंडळी याच ठिकाणी उपस्थित राहिलात. तुमच्या ही चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करून कीर्तन रूपी सेवेला आरंभ. विठ्ठल बघा, लक्षात घ्या, आज बाबांना आपल्यातून जाऊन किती दिवस झाले? वर्ष झालं नाही का? मग ह्या वर्ष श्राद्ध का करावं नाही का? या दिवशी अन्नदान का करावं? ह्या दिवशी हरिकीर्तन का करावं? असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. बघा, मी तुम्हाला सांगेल, ज्या दिवशी मृत्यू होते, कळतंय ना तुम्हाला माझं बोलणं? ज्या दिवशी मृत्यू होते आणि जेव्हा आत्मा या शरीरातून निघून जातो, त्या दिवसापासून तर आपल्या इकडे 10व्याला 13व्याला पिंडदान होतं नाही का? त्या दिवसापर्यंत तो आत्मा आपल्या घरामध्ये राहत असतो नाही का? तो आत्मा पाहतो आपलं कुटुंब आपल्याकडे पाहून रडतंय, आपलं शरीर अतिशय शांत पद्धतीने पडलेलं आहे. त्या आत्म्याला कळत नाही की माझ्यासोबत नेमकं चालू काय. तो शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला शरीरात प्रवेश करता येत नाही. तो आपतेष्टांना रडताना पाहतो, त्याला फार दुःख होतं. ज्या वेळेस अग्निडाग दिला जातो, त्यावेळेस त्या आत्म्याला ते सत्य स्वीकारावं लागतं की आता हे शरीर माझं राहिलं का? नाही. 10व्याच्या दिवशी पिंडदान करावं. काही लोक म्हणतात, एकदा माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या नावाने पिंडदान का करावं नाही का? जिवंतपणी माणसाला जेवायला द्यायचं नाही आणि मेल्यानंतर पिंडदान केल्याने त्या माणसाचं पोट भरणार आहे का? नाही महाराज, पण पिंडदानादी कर्म करावे. का करावे? महाराज सांगतात, आपले जे पितृ आहेत त्या पितृंच्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी पिंडदान करावं नाही का? महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला पुलिया करी, दिला पुलिया करी, दिला पुलिया करी. पिंड पदावरी दिला पुलिये करी, दिला पुलिया करी, दिला पुलिया करी. हे माझी झाली गया वर्ष, पिटले पितरांचे ऋण. माझे झाले गया वर्षण, पिटले पितरांचे ऋण. माझे झाले गया वर्षण, पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. पिंड पदावरी दिले आपली करी. महाराज सांगतात, पितरांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं? पिंडदान करावं. आता लक्षात घ्या, 10वा झाल्यानंतर 13वा झाल्यानंतर जो जीवात्मा आपल्यातून निघून गेलेला आहे, त्या जीवाचा मृत्यू लोकापासून तर परलोकापर्यंतचा प्रवास सुरू होतो. कळतंय ना तुम्हाला माझं बोलणं? मृत्यू लोकापासून तर परलोकापर्यंतचा प्रवास सुरू होतो. या प्रवासामध्ये 17 गावं लागतात आणि ह्या जीवाचे 12 मुक्काम होतात. जर गरुड पुराण तुम्ही वाचलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. आपल्या इकडे महिन्याला एक माणूस त्या व्यक्तीच्या नावाने जेव घातला जातो, बरोबर? इकडे एक माणूस जेवला की तिकडे जो जीवात्मा आपल्यातून निघून गेलेला आहे त्या जीवात्म्याचं पोट भरत असतं. त्या दिवशी त्या जीवात्म्याचा त्या प्रवासामध्ये काय होत असतो? मुक्काम होत असतो. असे किती मुक्काम होतात? 12 मुक्काम होतात. 12 मुक्काम झाल्यानंतर सर्वात शेवटचं गाव लागतं ते म्हणजे यमपुरी नाही का? आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस. कुठला? श्राद्धाचा दिवस आहे. आजचा दिवस गेलेल्या जीवात्म्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी त्या जीवात्म्याचा निकाल व्हायचा असतो. त्याने आयुष्यामध्ये किती पाप केलं, किती पुण्य केलं, त्यानुसार त्याची गती ठरत असते. जर पाप अधिक असेल तर नरकास जावं लागतं आणि पुण्य अधिक असेल तर स्वर्गास जावं लागतं. बघा, त्यामुळे अशा पद्धतीने एवढा प्रवास करून आज बाबा कुठे आहेत? यमपुरीच्या द्वारापुढे आहेत. त्यामुळे पहा, लोक म्हणतात मग अन्नदान का करावं?
अरे कीर्तन का करावं? बघा, जो जीवात्मा गेलाय त्या जीवात्म्याचं जे कर्माचं गाठोडे आहे त्याच्या पुण्यकर्मामध्ये वाढ व्हावी यासाठी कीर्तनाचं नियोजन करावं, यासाठी अन्नदानादी कर्म करावं आणि ते कर्म गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने समर्पित करावं. ते पुण्य कुणाला प्राप्त होतं? गेलेल्या जीवात्म्याला प्राप्त होतं आणि त्यानं उत्तम गती मिळायला मदत होत असते. पहा, उदाहरण तुम्हाला देईल. काय झालं? महाभारतामध्ये पाहायला गेलं, पंडू महाराजांची मृत्यू झाली, त्यांना स्वर्गामध्ये उत्तम गती प्राप्त झाली, तरीही फार दुःखी होते, नाही का? नारद महर्षी आले. नारद महर्षी म्हणाले, का महाराज, तुमचं सर्व काही चांगलं आहे, तरी तुमच्या चेहऱ्यावरती नैराश्य कुठेतरी दिसतंय, काय कारण आहे? त्यावेळेस पंडू महाराजांनी म्हणावं, महर्षी, मला जरी उत्तम गती प्राप्त झाली तरीही या स्वर्गामध्ये सकाळी उठल्यावर रोज भगवंताचं दर्शन होण्याऐवजी मला नरकाचं दर्शन घ्यावं लागतं. एवढंच एक दुःख माझ्या आयुष्यामध्ये आहे. म्हणे, मग एक काम करा ना, मृत्यू लोकामध्ये जा, माझे जे 5 मुलं आहे त्यांना सांगा की माझ्या नावाने एक मोठं यज्ञ करा, ते मला समर्पित करा, जेणेकरून माझी जी गती आहे मला अजून उच्च गती प्राप्त होईल, नाही का? नारद महर्षी गेले, धर्मराजाला बोलवलं. धर्मराजा, तुमच्या वडिलांना भेटलो होतो, त्यांना उत्तम गती प्राप्त आहे, त्यांना सर्व सुख सुविधा आहेत, पण त्यांच्या मनामध्ये एक दुःख आहे. म्हणे, कुठलं दुःख? एवढं आहे, त्यांची अशी इच्छा आहे की स्वर्गात उठल्यानंतर त्यांना रोज नरकाचं दर्शन घ्यावं लागतंय. त्यांची इच्छा अशी आहे की सकाळी उठल्यानंतर त्यांना भगवंताचं दर्शन व्हावं. महर्षी, यासाठी आम्ही काय करू शकतो, आम्हाला सांगा. म्हणे, यासाठी तुम्ही राजसूय नावाचा यज्ञ करा, ते यज्ञ तुमच्या वडिलांच्या नावाने समर्पित करा, जेणेकरून त्यांच्या पुण्यामध्ये वाढ होईल आणि त्यांना काय होईल? उत्तम गती प्राप्त होईल. पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि यज्ञ झाल्याबरोबर स्वर्गातली घंटा वाजली आणि पंडू राजांना अजून उच्च गती प्राप्त झाली. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अशा पद्धतीने गेलेल्या जीवात्म्याच्या पुण्यामध्ये वाढ व्हावी यासाठी एवढं सुंदर असं नियोजन काय करावं लागतं, करावं लागतं. असणारे बाबांच्या मागे बाबांची मुलं असतील, मुली असतील, त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलं, नाही का? कुठेतरी आपल्या वडिलांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा हा एवढा सुंदर प्रयत्न केला, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हो, कारण महाराज म्हणतात, बघा, आजच्या काळातली परिस्थिती अशी आहे, आजच्या काळामध्ये मुलं दुसऱ्या देशामध्ये कामाला जातात, खूप धनसंपत्ती कमावतात, पण इकडे आईवडील जिवंत आहेत की नाही हे सुद्धा पाहतात का? नाही. मागे एक घटना झालेली नांदेडमध्ये. एका घरामध्ये आईवडील दोघं राहत होते, मुलं बाहेर होती. वडिलांचा मृत्यू झाला तरीही मुलाला माहिती नाही. आईकडे फोन नव्हता, आईने कुणाला सांगावं? त्या आईला एवढा त्रास झाला, काही दिवसानंतर त्या आईचाही मृत्यू झाला. त्या एका खोलीमध्ये आई आणि वडील दोघांचं शव पडलेलं आहे. जोपर्यंत बाहेर वास आला नाही, दुर्गंधी आली नाही, तोपर्यंत त्यांना कोणी पाहिलं नाही. जेव्हा पाहिलं तेव्हा त्या
शवाकडे पाहिल्या सुद्धा जात नव्हतं, ही अवस्था त्यांची झालेली होती नाही का. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपण अशी सुद्धा काही मुलं आहेत जे आईवडील असताना तर त्यांना सांभाळतात, पण ते गेल्यानंतरही त्यांचा एवढा मोठा सोहळा करतात नाही का. तो सोहळा बाबांच्या मुलांनी असं तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्यांची कुळा, कल्याण इच्छिती हो त्यांची कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्याचे कुळा, कल्याण इच्छिती त्याचे कुळा. एवढा सुंदर सोहळा केल्यानंतर काय होतं महाराज सांगतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती नाही का, कल्याण इच्छिती तया कुळा. अशा पद्धतीने पितृंनी कुठेतरी आशीर्वाद द्यावा असं मनामध्ये वाटत असेल तर त्यांचा एवढा सुंदर सोहळा करावा नाही का. त्यामुळे पितृदोष लागत नाहीत. सर्वात महत्त्वाचं कारण काहींचे लग्न जमत नाही, काहींचे मुलं किरकिर करतात, यांना कारण काय असतं, पितृदोष असतो. त्यामुळे पितृदोष लागू नये त्यामुळे आपल्या पितरांचा सोहळा करणं, त्यांचं पिंडदान करणं, त्यांचं श्राद्धादी कर्म अतिशय मोठ्या पद्धतीने करणं हे मुलाचं काय आहे, कर्तव्य आहे. विठ्ठल आता श्राद्ध का करावं हे कळालं तुम्हाला. हो, आपण आपल्या अभंगाकडे वळूया. माऊली ज्ञानोबराया म्हणतात की बाबा आपण का आलो हे आपल्याला कळायला हवं नाही का. बघा जगामध्ये मोठा कोण आहे, गावातला मोठा मेला की गाव रडतं, तालुक्यातला मोठा व्यक्ती मेला तालुका रडतो, जिल्ह्यातला मोठा व्यक्ती मेला जिल्हा रडतो, देशातला मोठा व्यक्ती मेला देश रडत असतो. पण ज्यांच्या जाण्याने भगवंताला सुद्धा रडू आलं ते कोण, ज्ञानेश्वर माऊली नाही का. समाधी घेताना रडतायत, भगवंतांना प्रत्यक्ष रडताना पाहून रुक्मिणी विचारतात, देवा आतापर्यंत तुम्हाला रडताना पाहिलं नाही, तुम्ही का रडता. त्यावेळेस भगवंत म्हणतात, हाची एक योगी नाही का, देखिला नयनी, हा योगी फक्त हाच आहे, याच्या आधीही कुणी होणे नाही आणि याच्या नंतरही कुणी होणे नाही. त्यामुळे बघा जेवढी संत मांडियाळी होऊन गेली त्या सर्व संत मांडियाळीमध्ये सर्वात कमी वयाचे संत असणारे म्हणजे ज्ञानोबराय होते. त्या सर्व संतांनी माऊलींसमोर लोटांगण घालावा. बघा जेवढे पुरुष वर्ग होऊन गेले, कितीही दयाळू अंतकरण असू द्या पुरुषाचं, पुरुषाला आईची पदवी कधी प्राप्त होते का, नाही. पण माझे माऊली असे होते जगामध्ये एकमेव. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, न पायाती कुळाचा विचार, न पायाती कुळाचा विचार. ज्ञानेश्वर माऊली एकमात्र असे पुरुष आहे ज्यांना आई म्हटलं गेलंय नाही का. बघा एक दृष्टांत फार सुंदर आहे. एक मुलगा घरी खेळत होता, घरी पाहुणे आले, आईने बोलवलं, आईने बोलवलं, बाळा इकडे येतो का. म्हणे पाहुणे घरात आले, त्यांच्यासाठी शिरा करायचा आहे. साहित्य घरामध्ये नाही, शिऱ्याला काय लागतं, तूप, रवा आणि साखर
एक काम कर, या तीनही वस्तू बाजारातून घेऊन ये. मुलगा म्हणाला ठीक आहे. मुलाने पैसे घेतले, निघाला बाजाराकडे. बाजारामध्ये प्रवेश केला. सुरुवातीलाच एका ठिकाणी फार गर्दी जमलेली होती. लोक आरडाओरड करत होते. त्याने विचार केला या गर्दीमध्ये काय असावं बरं. त्या गर्दीमध्ये शिरला, सर्वांना मागे टाकून सर्वात पुढे उभा राहिला. तर त्या ठिकाणी गारुड्याचा खेळ चाललेला. तो गारुड्याचा खेळ पाहण्याकरिता एवढी गर्दी जमलेली. त्याला सुद्धा आनंद वाटला. त्याने तो खेळ पाहण्याकरिता त्या ठिकाणी तो थांबला. त्या गारुड्याचा शेवटचा खेळ चालू होता, सापाचे आणि मुंगुसाचे भांडण. एका टोपलीमध्ये साप होता, एका टोपलीमध्ये मुंगूस होता. त्याने पहिली टोपली उघडली, त्यातून मुंगूस बाहेर आला. दुसरी टोपली उघडली, त्यातून साप बाहेर आला. जशी सापाची आणि मुंगुसाची नजरानजर झाली, तो साप एवढा घाबरला आणि तो गर्दीत शिरला. हाय का? कोणता माणूस जागेवर उभा राहणार आहे? साप जसा गर्दीत शिरला, सगळे लोक पळू लागले. हा जो गारुड्याचा खेळ पाहायला आलेला नाही का, ज्याला सामान आणायला लावलं होतं, हा सुद्धा पळू लागला. महाराज 2 लोकांनी धक्का दिला, खाली पडला, चिरडला गेला. भरपूर वेळ याच्यामध्ये गेला. पुन्हा उभा राहिला, कपडे झटकले, थोडा सावरला. मग त्याला लक्षात आलं आपल्याला आईने कशासाठी तरी पाठवले, पण कशासाठी पाठवलंय हे मात्र विसरून गेला. नेमकं आणायचं काय होतं? 3 वस्तू आणायच्या होत्या एवढं लक्षात राहिलं. पण 3 वस्तू कोणत्या आणायच्या होत्या हे लक्षात राहिलं का? तुम्हाला आहे ना? हां, दुकानामध्ये गेला. आता 3 वस्तू कोणत्या घ्याव्यात म्हणून त्याने त्याच्या कामाच्या वस्तू घेतल्या. का हो काका, पतंग द्या, गोट्या द्या आणि चॉकलेट द्या. 3 वस्तू घेतल्या. घरी आला. आई म्हणाली, बाळा तू सामान आणलं का? पाहुणे किती वेळची वाट पाहतायत, उपाशीच राहतील, दे लवकर सामान माझ्याकडे. आईने सामान पाहिलं. काय होतं? पतंग, चॉकलेट आणि गोट्या. आई ओरडली, बाळा तुला कशासाठी पाठवलं होतं नाही का? काय आणायला लावलं होतं? तूप, साखर, रवा. आणि तू काय आणलंस? तर पतंग, गोट्या आणि चॉकलेट. बघा, तुमची आमची अवस्था सुद्धा अशीच आहे. आपल्याला भगवंताने कशासाठी पाठवलं याचा आपल्याला विसर पडला नाही का? अशा पद्धतीने ज्याप्रमाणे बाळाने आईला रागवलं नाही का, आईने बाळाला रागवलं की तुला ज्याच्यासाठी पाठवलं होतं ते काम तू केलं का, त्याप्रमाणे माऊली रूपी आई आपल्या सामान्य माणसाला रागवते की बाबा तुला ज्याच्यासाठी पाठवलंय तू ते कार्य कर. मग का हो ना बराया, तुम्ही कशासाठी या मृत्यू लोकामध्ये पाठवलं? या मृत्यू लोकामध्ये येऊन काय करावं? अभंगाच्या पहिल्या आलिया ओळखाचा रंगरू, हे साथे 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 आलिया ओळखाचा रंगरू. साथे आलिया ओळखाचा रंगरू, हे साथे आलिया ओळखाचा रंगरू, हे साथे आलिया
तरी संसारू जाईल रे नाही तरी संसारू जाईल रे नाही तरी संसारू जाईल कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत नाही तरी संसारू जाईल दया नाही तरी संसारू जाईल रेया नाही तरी संसारू जाईल दया नाही तरी संसार जाईल कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत गणगोत ये साते आलिया वळंगा शारंग धरू माऊली ज्ञानोबराय सांगतात की ह्या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आलात ना मग त्या भगवंताला आपलंसं करा का करा याचे सुद्धा काही कारण आहेत एकतर ज्या मानवी जीवनाला तुम्ही जन्म घेतला मानवी शरीराला तुम्ही जन्म घेतला ते मानवी शरीर फार दुर्लभतेने प्राप्त नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना जाना नरदेह दुर्लभ जाना हे शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवे मधुसूदन हरी बोल वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना हो अशा पद्धतीने पहिला कारण असं आहे जो देह आपल्याला प्राप्त झाला तो कसा आहे दुर्लभ आहे 84 लक्ष योनी फिरल्यानंतर कशाची प्राप्ती होते या मानवी देहाची प्राप्ती होते नाही का मनुष्य देह अनमोल रे मिट्टी में ना घोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे तू सत्संग में जाया कर तू सिर कीर्तन गाया कर अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे हो जाते ऐसी गाडी पुन्हा नाही जाते ऐसी गाडी पुन्हा नाही जात्याची घडी पुन्हा नाही जात्याची घडी पुन्हा नाही तुका म्हणे काही करा काढा काढी तुका म्हणे काही करा काढा काढी तुका म्हणे काही काळा काढा काढी हे तुका म्हणे काही करा काढा काढी जात्याची घडी पुन्हा नाही जाते ऐसी गाडी पुन्हा नाही
घडी पुन्हा नाही रे. हा मनुष्य देह दुर्लभ आहे, त्यामुळे त्या भगवंताला आपलंसं करा. दुसरं कारण असा, दुर्लभतेने मिळालेला हा नरदेह किती दिवस टिकेल याची शाश्वती आहे नाही. आज चालता बोलता दिसणारा माणूस उद्या दिसेलच याची शाश्वती देता येते नाही. हा मनुष्य देह कसा आहे, नाशिवंत आहे, नाचणार आहे, अगदी क्षणभंगूर आहे नाही का. क्षणभंगूर नाही बरवसा, एक क्षणभंगूर नाही बरवसा. वारे सावध तोडा माया आशा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल पासा, गळा पडेल पासा. पुढे हुशार थोर आहे ओळ जागा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. पुढे हुशार थोर आहे ओळ जागा. राम राम क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसा नाही बरवसा, वारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसा आधी. दुसरा कारण असं आहे की नरदेह कसा आहे, क्षणभंगूर आहे. बाबा आपल्यातून गेले, आधी कोणाला वाटत होतं का की 2 दिवसानंतर हे जाणार आहेत नाही. अगदी क्षणाचा सुद्धा माणसाचा भरोसा आहे का नाही. त्यामुळे त्या भगवंताला आपलंसं करा. तिसरं कारण महाराज असं आहे, हे शरीर लहानपणी जसं आहे तसं तरुणपणात राहतं का नाही. आणि तरुणपणात जसं आहे तसं म्हातारपणात राहतं का नाही. वयानुसार याची काय होते, अधोगती सुरू होते. वर्ष 50 होती, वर्ष 50 होती, वर्ष 50 होती, वर्ष 50 होती. हलती दाताची पंगती, हलती दाताच्या पंगती. हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती. श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती. श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती. त्याला म्हातारा म्हणती, त्याला म्हातारा म्हणती, त्याला म्हातारा म्हणती. त्याला म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदानारायण, सावध सावधान वाचे वदानारायण. अशा पद्धतीने जसं बालपणात माणूस आहे तसं तरुणपणात राहत नाही, जसं तरुणपणात आहे तसं म्हातारपणात राहत नाही. माणसाच्या या शरीराची अधोगती सुरू होत असते. त्यामुळे तरुणपणामध्ये जेवढा करता येतो तेवढा म्हातारपणात करता येतो का नाही. त्यामुळे ज्ञानोबा सांगतात की त्या भगवंताला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर त्याची सेवा चालू करा. विठ्ठल 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 पवार साहेब विठ्ठल, पवार साहेब विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आदरणीय ह्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेब यांची ही उपस्थिती आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजव. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, माऊली ज्ञानोबा या भगवंताला आपलंसं करा का म्हणतात, कारण ज्या मनुष्य देहाला तुम्ही आम्ही जन्म घेतला तो एकतर दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तो क्षणभंगूर आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो आहे त्या स्थितीत राहत. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते. रुक जाएगी चलते चलते,
क्षमा बुझ जाएगी जलते जलते, ये दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, हो क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का. एका ठिकाणी सुंदर सांगितलंय, एखाद्या भाड्याच्या घरामध्ये आपण राहायला जावा, त्या घराला तुम्ही कितीही स्वतःच्या घरासारखं सजवा, त्याला पेंट करा, चांगली फरशी बसवा, पण ज्या वेळेस घरमालक म्हणेल तुम्हाला ही रूम खाली करावीच लागेल, तुम्हाला करावी लागणार की नाही. महाराज सांगतात, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, या ज़मीनों में चलने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. अशा पद्धतीने मानवी जीवन आहे नाही का. तुम्ही आम्ही तरी सामान्य आहोत. या मृत्यू लोकामध्ये भगवंतानी अवतार घेतला आणि त्या भगवंताला सुद्धा एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. ये दलाई मुरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. येते नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. जीव किती, जीव किती. येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. ज्या ठिकाणी भगवंताला सुद्धा मारावं लागलं, तुम्ही आम्ही कसे आहोत, सामान्य जीव आहोत. त्यामुळे या देहाचा क्षणाचाही भरोसा नाही. त्यामुळे माऊली म्हणतात, वळंगा शरंग धरू, त्या भगवंताला आपलंसं करा. बघा, दुसरी गोष्ट अशी आहे, तिसरी गोष्ट अशी आहे की शरीर हे बालपणापासून हळूहळू त्याची शक्ती कमी होत जाते. कशी कमी होत जाते? रामदास स्वामींचं एक फार सुंदर अभंग आहे, फार सुंदर रचना आहे. रामदास स्वामी माणसाच्या आयुष्याची गणना करतात की कशा पद्धतीने
कुठल्या वयामध्ये माणसाची कशी गती होते बघा. रामदास स्वामी म्हणतात, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग कैच्या सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष माणसाचे कशामध्ये निघून जातात? बालपणामध्ये जातात. 20 वर्षाचं झाल्यानंतर अंगामध्ये तारुण्याची धुंदी भरलेली आहे. 10 वर्ष गेले, 20 वर्ष गेले, माणूस परमार्थ करतो का? नाही. किती वर्ष झाले? 20 वर्ष झाली. पुढच्या वयाचं गणित आहे का? हो 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती. हो 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती. हो प्रपंच लागे पाठी, मग कैच्या परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 30व्या वर्षी माणसाचं काय होतं? लग्न होतं. लग्न झाल्यानंतर बायको मागे असते, मुलं मागे असतात. बायको म्हणते तूप संपला ना, रवा संपला ना, जिरा संपला ना, साखर संपली ना. आणून आणून हा काना होऊन जातो, पण परमार्थाला लागतो का? नाही. किती वर्ष झाले? लक्ष आहे ना तुमचं? 30 वर्ष झाले. पुढे बघा. 40 वर्ष झाली, डोळ्यास भुरळ पडली. 40 वर्ष झाली, डोळ्यास भुरळ पडली. डोळ्या 40 आली, कैचे दूर जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. बघा 40व्या वर्षामध्ये माणसाच्या शरीराच्या अधोगती व्हायला सुरुवात होत असते. 40व्या वर्षामध्ये डोळ्यांनी दिसायला कमी होतं, नाही का? मग डोळ्यांनी दिसायला कमी होतं, मग आपण कुठे जातो? दवाखान्यात जातो. डोळे तपासतो, त्या नंबरचा काय लावतो? चष्मा लावतो. माझ्याकडे पाहू नका, मी काय 40शीतली नाही, माझा थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे 40 वर्ष झाले, डोळ्यांनी दिसायला कमी होतं, त्यामुळे चष्मा लावावा लागतो. किती वर्ष झाले? 40 वर्ष झाले. पुढच्या वयाचं गणित आहे का? 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50व्या वर्ष आल्यानंतर माणसाला म्हातारपणाला सुरुवात होत असते. 50व्या वर्षी दात काय होतात? हालायला लागतात. दुधाचे नाही, जे नेहमीचे असतात ते हालायला लागतात, त्याच्या जागी दुसरे येत नाही. काळे भोर असणारे केस रंग बदलायला सुरुवात करतात. केस कसे होतात? पांढरे होतात. पण आपण माणसं एवढी हुशार, एवढी हुशार, आपण लोकांना कळू देत नाही. आपण पांढरे केस काय करतो? काळे करतो. काय काय म्हातारे पाहिले मी, एवढे बेकार असतात, ती दाढी सुद्धा काळी करून घेतात हो, नाही का? आता ज्यांची असेल त्यांना माहित. बघा 50व्या वर्षामध्ये काळे केस पांढरे व्हायला सुरुवात होतात, दात हलायला लागतात, म्हणजे माणूस काय होतो? म्हातारा होतो. किती वर्ष झाले? 50 वर्ष झाले. पुढे ऐका. 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी. 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी. वस वस लागे पाठी, त्याची हसत कारठी. सावध सावधान वाचे वदा
माणसाला घरात किंमत भेटते का? कारण ते रिटायरमेंटचं वय असतं. या वयापासून माणसाला काम राहत नाही. जो माणूस पैसे कमवत नाही त्याला घरात किंमत राहते का? अजिबात राहत नाही. त्यामुळे घरातले सुद्धा बाहेर हाकलून देतात. गावात गेलं का गावातले सुद्धा हाकलून देतात. माणसाची अतिशय दुर्दैवी परिस्थिती या 60व्या वर्षापासून सुरू होत असते. किती वय झालं? 60 वर्ष झालं. पुढचं गणित ऐका. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना. उठल्याने चालवेना कैसा झाला दिनवाना. सावध सावधान वाजवदा नारायण. सावध सावधान वाजवदा नारायण. पहा 17व्या वर्षामध्ये या शरीराची अवस्था अशी होत असते. या वयामध्ये एकतर चालायला काठी लागते. खूप वाटतं आता कीर्तनामध्ये जावं, भजनामध्ये जावं, 2-2 तास बसावं, पण गुडघे बसू देतात का? नाही. एकदा बसलं की उठता येत नाही आणि एकदा उठलं की चालता येत नाही. एवढी दयनीय अवस्था या 17व्या वर्षी होत असते. किती वर्ष झाले? लक्ष आहे ना तुमचं? 70 वर्ष झाले. पुढच्या वयाचं गणित ऐका. 4-20 मिळून 80 मग हा झाला अपयशी. 4-20 मिळून 80 मग हा झाला अपयशी. पाण्यातील मछली जैशी जीव झाला कासावीसी. सावध सावधान वाजवदा नारायण. सावध सावधान वाजवदा नारायण. पहा 80व्या वर्षाची अवस्था होते. माणसाच्या हातात अपयश येत असतं. 80व्या वर्षी माणसाला किंमत भेटत नाही. त्यामुळे लक्षात घ्या 80 वर्षाच्या म्हाताराने कोणाचं लग्न जमायला जायचं नाही. 80 वर्षाच्या म्हातारीने किचन मध्ये सुनबाई चहामध्ये किती पत्ती टाकते आणि किती डाळ भिजत घालते एवढं पाहायचं नाही. कारण या वयामध्ये पोरं कधी उलटून बोलतील सांगता येत नाही. त्यामुळे या वयामध्ये देवघरासमोर बसायचं, हातात माळ घ्यायची, रामकृष्ण हरीचा जप करायचा नाही का? त्या वयामध्ये वाटतं की तरुणपणात मी काय होतो, काय माझा घरात रुबाब होता. पण जेव्हा 80वं वय सुरू होता तेव्हा तो रुबाब गळून पडतो. नातू सुद्धा उलटून बोलायला लागतात. हे 80वं वय नाही का? या काळामध्ये माणसाला अपयश सहन करावं लागतं. किती झाले आता? 80 झाले. पुढचं गणित ऐका. आता वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द. आता वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणती प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाजवदा नारायण. सावध सावधान वाजवदा नारायण. हो 90वं वर्ष सुरू होतं. या वयामध्ये शरीर पूर्णपणे कामातून जात असतं नाही का? कानों में पड़ गया ताला, आँख में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. हो कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, मुखातून एक शब्द उच्चारता येत नाही. एवढी अवस्था होते. सगळं एका जागी बसून करावं लागतं. एवढी दयनीय अवस्था या शरीराची झाल्यानंतर जिच्यासाठी तुम्ही बर्जरीत शालू घेऊन जात होतात, जिच्या केसांमध्ये माळायला तुम्ही गजरे घेऊन जात होतात, जिच्यासाठी तुम्ही आई वडील सोडले, ती बायको सुद्धा म्हणते म्हातार कधी मरू तर मरू नाही का? नाही का? हो बाई सुद्धा म्हणत असते किती करावं या म्हाताऱ्याचा. सगळं एका जागी बसू नये, खाणं एका ठिकाणी, थुंकणं एका ठिकाणी, साफ करून करून सुद्धा या जीवाला कंटाळा आला. म्हातार कधी जात काय माहिती. बाईला म्हणे खर हा कधी मरल याची वाट कोण पाहत? तुमची बायको पाहते, तुमची मुलं पाहतात. अशा पद्धतीने माणसाचे आयुष्य 90 वर्ष पूर्ण होतात. पण हा परमार्थाला लागत नाही. शेवटचं गणित महाराज सांगितलंय. शेवटचं वर्ष आहे.
एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचवदा नारायण 100 वर्ष पूर्ण होतात शेवटी हा आत्मा या शरीराला सोडून निघून जातोय शरीर नष्ट होतं पण माणूस परमार्थाला सुरुवात करत नाही रामदास स्वामी म्हणतात मी एकदा शब्द ऐकला सावधान एकदा सावधान ऐकला त्या ठिकाणाहून निघून गेलो योगी सावध झाला मी सावध झालो माणसाचं आयुष्य निघून जातं पण माणूस परमार्थाला लागतो का नाही लागत महाराज त्यामुळे कुठेतरी संतांना सांगावं लागतं ये साते आलिया बोळंगा शारंग धरू नाही का या बाजारामध्ये साते म्हणजे बाजार या बाजारामध्ये तुम्ही आलात ना मग तुम्ही त्या भगवंताला आपलंसं करा नाहीतर या संसारामध्ये तुमचा जन्म व्यर्थ जाणार आहे या मृत्यू लोकामध्ये तुमचं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे ते तुमचे नातेवाईक असतील आईवडील असतील ते नेमके कुणाचे याचा शोध घ्या अभंगाच्या दुसऱ्याच्या कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत 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 कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत 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 हो कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत 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 मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय 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 बाप कोणाचे गणगोत गणगोत हो कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळबात जाईल रया माऊली ज्ञानोबराय सांगतात ज्या संसारामध्ये तुम्ही गुंतून आहात ज्या आपतेष्टांवरती तुम्ही एवढं प्रेम करता ज्यांच्या पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्याचं हित सुद्धा कळत नाही ते तुम्हाला कुठपर्यंत साथ देणार आहेत नाही का
नाथ महाराज म्हणतात, बहिणा कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेलावरती सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केलं ते तुमचे आहेत का याच्या आधी विचार करावा. हा जीव जर कोणाचा असेल तर तो फक्त भगवंताचा आहे आणि भगवंत कोणाचा असेल तर तो या जीवांचा आहे. त्यामुळे महाराज सांगतात की नेमकं हे आईबाप कोणाचे आणि हे नातेवाईक कोणाचे. माऊलींचं असं म्हणणं नाही की आईवडील मुलांसाठी काही करत नाही. माऊलींचं म्हणणं असं आहे की जे आईवडील आपल्या समोर आहेत ते कोणत्या संबंधाने आहेत, ते शरीर संबंधाने आहेत का ते आत्मा संबंधाने आहेत. खरं तर पाहिलं तर आपण आत्मा स्वरूप आहोत. शरीर बदलत जातं. माऊली सांगतात, जैसे जीर्णवस्त्र सांडीजे मग नूतन वेडीचे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. ज्याप्रमाणे आपण कपडे बदलत जातो त्याप्रमाणे आत्मा शरीर बदलत जातो. त्यामुळे शरीर आपलं आहे का? नाही, आपण आत्मा स्वरूप आहोत. मग शरीर संबंधाने असलेले हे मायबाप आपले आहेत का? नाही. पण व्यावहारिक जीवनामध्ये पाहिलं तर आई वडिलांनी एवढं प्रेम कुणी करतं का? नाही. जेवढे लोक तुमच्या जवळ येतील त्यांचा कुठला तरी स्वार्थ असणार नाही का? तुमची संपत्ती पाहून लोक तुमच्याकडे येतील, तुमचा चांगला स्वभाव पाहून तुमच्याकडे येतील, तुमची कला पाहून तुमच्याकडे येतील. पण तुमच्याकडे काहीच नाही तरी सुद्धा तुमच्यावर प्रेम करतात ते फक्त आई वडील असतात नाही का? आज या मोरे कुटुंबातून बाबांचं छत्र त्यांच्या मुलांच्या डोक्यावरून हरवलं नाही का? बघा, जर एखाद्या मुलाला सगळ्यात जास्त आधार कोणाचा असेल तर तो बापाचा असतो. बाप पाठीशी असला कितीही मोठं संकट येऊ द्या पण त्या संकटाला मुलगा घाबरतो का? कारण त्याला माहिती आहे आपल्या मागे एक बाप उभा आहे. पण तोच बाप निघून गेल्यानंतर काय अवस्था होते एका ठिकाणी सुंदर सांगितले. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हाशी. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हाशी. झालं रिकामा भाळा झालं रिकामा भाळा आता चटके पुराशी. बाप गेला दूर देशी हे माझ्यासाठी तू पंढरी माझ्यासाठी तू पंढरी माझ्यासाठी तू काशी. बाप गेला दूर देशी हे बाप गेला दूर देशी. मुलांच्या
माझ्या अंतःकरणातून त्या बापासाठी निघत असते, नाही का. दिवाळीचा सण आला की बापाने फोन करावा, ताईडे कधी येतेस तू, नाही का. पण आज इथून पुढे जेव्हा दिवाळीचा सण येईल तेव्हा मुलींना बापाची आठवण येईल की माझा बाप मला फोन करत होता, माझा बाप मला बोलवत होता, माझा बाप माझी वाट पाहत होता की कधी माझे ताईडे येईल, माझा बाप काहीतरी माझ्यासाठी घेऊन येत होता. पण आज तो बाप, इथून पुढे तो बाप दिसणार का, नाही. पण आदरणीय बाबांची कृपा आशीर्वादाची सावली सदैव या मोरे कुटुंबावरती राहील. खरंच बापाचं प्रेम शब्दात वर्णन करण्यासारखं नाही. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू तांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अशा पद्धतीने संपूर्ण मोरे कुटुंब असेल यांना बाबांच्या जाण्याने अतिशय दुःख झालंच आहे. पण या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंत या कुटुंबाला देऊ, एवढी मागणी या भगवंताकडे करेल, एवढी मागणी या भगवंताकडे करेल. सूचना सांगायची ती अशी की येत्या 2 मे ते 21 मे या दरम्यान आमच्या श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्थेअंतर्गत आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. आमच्या संस्थेमध्ये आज जवळजवळ 93 विद्यार्थी वारकरी शिक्षण घेऊन शैक्षणिक शिक्षण घेतात. त्यामध्ये आम्ही नवीन विद्यार्थ्यांना कुठेतरी संधी मिळावी, त्यांना एक आवड निर्माण व्हावी यासाठी शिबिर आयोजित करत असतो. या शिबिरामध्ये बेसिक गायन असेल, वादन असेल, हरिपाठ, गीतेचे पाठ असतील, या सर्व गोष्टी या शिबिरामध्ये शिकवल्या जाणार आहेत. तरी जर तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी माझा मुलगा उभा राहावा, माझ्या मुलांनी कुठेतरी गायन करावं, वादन करावं, तुम्ही तुमच्या पाल्याचा प्रवेश नक्कीच निश्चित करू शकता. दुसरी गोष्ट ती अशी आहे, जरी तुम्हाला मुलगा कीर्तनकार बनवायचा नसेल, वादक बनवायचा नसेल, गायक बनवायचा नसेल, पण आपल्या मुलाला कुठेतरी आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान व्हावं, आपल्या संस्कृतीचं ज्ञान व्हावं, यासाठी तरी निदान मुलं शिबिरामध्ये पाठवा. कारण बघा, हिंदू धर्माची परिस्थिती सध्या अशी आहे, आपल्या धर्मातील मुलांना ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार्स येतं, पण हरिपाठातला पहिला अभंग येतो का? नाही. आपल्या मुलांना इंग्लिशमधून शिव्या देता येतात, पण या महाराष्ट्राचे संत कोण, आपले ग्रंथ कोणते हे माहिती आहे का? नाही. त्यामुळे कुठेतरी मुलांना आपल्या धर्माचं ज्ञान व्हावं, आपल्या संस्कृतीचं ज्ञान व्हावं, संतांचं ज्ञान व्हावं, यासाठी तरी तुम्ही मुलं शिबिरामध्ये टाका. कारण सध्या संस्कारांची अतिशय गरज आहे. आजच्या काळामध्ये पाहिलं तर मुलगा बापाचा आणि आईचा सुद्धा होत नाही. लहान मुलंसुद्धा आईवडिलांना उलटून बोलतात. त्यामुळे संस्कारांची आजकाल गरज आहे. ते संस्कार देण्याचं काम आम्ही करतो. असो, यामध्ये जर कोणाला अन्नदानाची इच्छा असेल तर अन्नदानही करा. शक्य होईल तेवढं दान केलं तेही आम्ही स्वीकारू. आणि शक्यच झालं तर इथून काही अंतरावर, जास्तही लांब नाही, त्या ठिकाणी संस्थेवर शिबिराचं आयोजन आहे. तुम्ही भेट द्यायला सुद्धा नक्की येऊ शकता. असो, ज्यांना कोणा दानाची इच्छा असेल त्यांनी नक्कीच दान करावं. या कीर्तनासाठी उपस्थित माझे पती परमेश्वर असतील, दीपकजी महाराज डोकळे,
सुंदर असं ज्यांचं गायन आहे आकाश महाराज गिडगे असतील, सुंदर ज्यांचं वादन आहे आदरणीय रोहित महाराज असतील, आमच्या श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ असेल, साऊंड सिस्टीमवाले आमचे आमीन भाऊ असतील, त्यांचेही मनापासून धन्यवाद. संपूर्ण मोरे कुटुंब असेल ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं भाग्य प्राप्त झालं, अविनाश महाराज असतील, अविनाश भाऊ असतील, त्यांचेही मनापासून धन्यवाद करते. आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून धन्यवाद करते. झालेली सेवा महावैष्णवमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित. विठोबा रखुमाई चला उठा. हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एक रातला देव तुकारा. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. ताळी वाजवा ताळी. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. मुक्ताबाई ज्ञान सखाया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर